Okay, friends, I'm just going to share you the screen. Just tell me if it is visible for you or not. Hello, friends, can you see the screen? Is it visible? Okay. And is my voice clear to all of you? Okay, so we will start the topic. Okay. So, friends, in the last class, we started your seventh lesson, that is science and technology. Means whatever development in the science and technology field after the post-independence era, we are going to see that. And in the same lesson, we have completed some topics, right? The Indian Atomic Energy Commission also we have seen. Okay, we have seen the achievements of that when it is established, who were the chairman. Okay, what type of work it is functioning in. After that, we seen Dhruva nuclear reactor. We also seen Nuclear Power Corporation of India. Okay. After that, we completed nuclear tests. I hope you have revised the topics. Okay. We have seen our first nuclear Pokhran test, that is uh, took at Pokhran, okay, in Rajasthan. Also, the second nuclear test in 1998. Okay, first was in 1975. Sorry, 74. And this is a topic that we just started the introduction. Okay, missile development. So, shall we start the topic? Because we have completed the topic, previous topic. Okay. Okay, okay. Okay, so let's continue. Okay, let's see the missile development. क्षेपणास्त्र विकास मिसाइल्स म्हणजे क्षेपणास्त्र पृथ्वी ओके हा एक आपल्या मिसाईलचा टाईप आहे ओके पृथ्वी इन 1988 इंडिया सक्सेसफुली टेस्टेड द मिसाईल पृथ्वी अँड इन 1989 ते मिसाईल अग्नी म्हणजे बघा सबसिक्वेंट इयर मध्ये 88 मध्ये 1988 आणि 1999 मध्ये आपण सॉरी 89 मध्ये आपण सर्वप्रथम 88 मध्ये पृथ्वी या मिसाईलची टेस्ट केली त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी आपण अग्निश्रीचे जे मिसाईल आहे त्याची टेस्ट केली ओके द एंटायर वर्ल्ड took note of India's program of developing nuclear missiles indigenously. म्हणजे जगाने या गोष्टीची दखल घेतली की भारत स्वतःचा एक न्यूक्लिअर म्हणजे जे काही अणु त्याचे क्षेपणास्त्र आहेत ओके ॲटॉमिक मिसाईल्स तर ते इंडिजिनियसली डेव्हलप करत आहे ओके स्वतःच्या बळावर विकसित करत आहे ही गोष्ट पण जगाला कळली सो दे टूक द नोट ऑफ दॅट प्रोग्राम इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम दॅट इज IGM-DP short form okay was conceived by and carried out under the leadership of Dr. APJ Abdul Kalam. तर मित्रांनो हा जो काही प्रोग्राम होता आपला न्यूक्लिअर टेस्टिंग न्यूक्लिअर डेव्हलपमेंट तर त्याला एक स्पेसिफिक नाव होतं इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम ओके आणि हा प्रोग्राम आपण कंटिन्यू केला सुरू केला कन्सिव्ह केला आणि कोणाच्या लिडरशिप मध्ये आपले सर्वांचे लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम ओके त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून पण आपण एक त्यांना त्यांच्या कार्याचा आपण ओळख देण्यासाठी त्यांच्या नावापुढे आपण लावतो ओके मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन दॅट इज DRDO अंडरटूक द टास्क ऑफ बिल्डिंग द मिसाइल्स ओके तर मित्रांनो या प्रोग्राम अंतर्गत मिसाईलचं डिझाईन वगैरे डेव्हलपमेंट तर करण्यात आली पण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं ओके त्याचं उत्पादन करणं हे कोणी केलं तर DRDO आपली जी काही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट जी काही ऑर्गनायझेशन आहे ओके
आपल्या संरक्षणासंबंधी जेवढे काही इक्विपमेंट्स असतील, आपले जे नीड्स असतील, ओके, तर त्या सर्व गोष्टींचं डिझाईन वगैरे करण्याचं काम ही DRDO ऑर्गनायझेशन करते. म्हणूनच मग आपण जे काही हे मिसाईल्स डेव्हलप केले होते इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत, तर ते जी काही बिल्डिंग आहे, त्याची बांधणी आहे, त्याचे उत्पादन आहे ते DRDOने केलं. ओके. पृथ्वी 1, a surface to surface ballistic missile was given to army. Prithvi 2 was given to the air force, while Prithvi 3 was given to the navy. तर मित्रांनो बघा, आपण बघितलं की 1988 मध्ये पृथ्वी मिसाईलची टेस्ट केली. आता या पृथ्वी मिसाईल मध्ये कंटिन्युअस डेव्हलपमेंट होत असते. ओके. तर पृथ्वी 1 एक त्याचा पार्ट आहे, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3. आता सपोज पृथ्वी 1 जर आपण कन्सिडर केलं तर त्याचे काय जास्तीत जास्त 1000 किलोमीटर पर्यंत तो मारा करू शकतो. ओके. इट कॅन कव्हर द डिस्टन्स ट्रॅव्हल अप टू 1000 किलोमीटर. पृथ्वी 2 कॅन गो 2000, Prithvi 3 can go 3000 kilometers. We are taking this just as example. I don't know actual that capacity of that missile, okay, but we are just considering. So Prithvi 1 is a surface to surface ballistic missile. म्हणजे काय, जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी हे जे अंतरखंडीय, म्हणजेच त्याला बॅलिस्टिक मिसाईल म्हटलं जातं. ओके. आपल्या भारतातून समजा आशिया खंडातून युरोपमध्ये, युरोपमधून अमेरिकेत, असं जे काही अंतरखंडीय आहे, किंवा अमेरिकेतून चीनमध्ये, पुन्हा इंडियातून चायनामध्ये, ओके, तर आपण आपल्या जमिनीवरून त्यांच्या जमिनीवर, आपल्या सरफेसवरून त्यांच्या सरफेसवर आपण मारा करत असू, त्यासाठी आपण जे मिसाईल डेव्हलप करतो त्याला सरफेस टू सरफेस बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं. ओके. तर जे काही पृथ्वी 1 आहे आपण आर्मीसाठी दिलं. आता आपली आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही अशा 3 आपल्या डिफेन्सच्या बॅचेस आहेत, आपल्याला माहिती आहे, ओके, पार्ट्स आहेत. तर पहिलं अग्नि 1 आर्मीसाठी दिलं. पृथ्वी 2 आहे पृथ्वी, ते आपण एअरफोर्सला दिला, आणि पृथ्वी 3 नेव्हीसाठी आपण डेव्हलप केलं. पृथ्वी हॅड द कॅपॅसिटी टू कॅरी न्यूक्लिअर वेपन्स ऑफ 500 to 1000 kg, 1000 kg. ओके. म्हणजे जे काही पृथ्वी मिसाईल आहे, ओके, तर या सिरीज मध्ये त्यांची न्यूक्लिअर वेपन कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? ऍव्हरेज 500 to 1000 kg. म्हणजे जेव्हा एखाद्या ठिकाणावर मिसाईल दुसऱ्या देशात किंवा शत्रूच्या ठिकाणी आपण टाकतो, किंवा आपण ते त्यांच्यावर टेस्ट करतो, तर ते आपल्यासोबत वॉरहेड घेऊन जात असतं, वेपन घेऊन जात असतं. वॉरहेड म्हणजे काय, सपोज TNT असेल, न्यूक्लिअर वेपन्स असतील, तर जवळपास 500 किलो ते 1000 किलोचे ते त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतं, आणि तिथे गेल्यानंतर ते बस्ट होणार, एक्सप्लोड होणार, तिथे एक्सप्लोजन होणार. ओके. पृथ्वी could travel a distance of 150 to 300 kilo. Sorry, here is the actual distance given. Okay. Prithvi could travel a distance of 150 to 300 kilometers due to the nuclear ballistic missile. Okay. तर न्यूक्लिअर मिसाईल जे आहे त्याचं वेट आहे ते जरासं जास्त असतं, त्यामुळं हे जी काही मिसाईल आहे त्याची रेंज जराशी कमी होते. ती किती, 150 to 300 किलोमीटर. म्हणजे आपण जर सध्या तुम्ही बसलेल्या ठिकाणावरून जर ते मिसाईल आपण फायर केलं, ओके, तर ते जवळपास 150 ते 300 किलोमीटर या रेंज मध्ये जाऊन त्याचं टार्गेट अचीव करणार. ओके. So friends, am I audible to everyone? Are you getting the point? Missile Development Program of India. Okay, any doubt in that? Okay, should I take with slowly or with fast? Okay, speed. Are you comfortable with the speed that we are going to take the topics? Okay. So friends, we have seen the Prithvi. Now let's see the next missile of that is in India's arsenal. Okay. भारताचे जे काही विभागाकडे, संरक्षण विभागाकडे जे काही मिसाईल्स आहेत त्यातलं आपण पृथ्वी बघितलं. आता आपण आणखी एक मिसाईल अग्नि बघूयात. In order that China and Pakistan get an idea of India's missile strength and India's borders remain secure, Agni 1 was tested. ओके. तर मित्रांनो, चायना आणि पाकिस्तान आपल्याला माहितच, आपले नेहमी राष्ट्र आहेत. ओके. आणि त्यांचा आणि आपला बॉर्डरवर कंटिन्युअस काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू असतो,
आता सध्याच चायना सोबत आपला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा म्हणजे 1962 नंतरच एक मोठा कॉन्फ्लिक्ट आपण फेस करत आहेत. ओके, स्टँड अप लडाख टेरिटोरीमध्ये, LAC मध्ये. तर मित्रांनो, हे जे काही गोष्टी आहेत ते कंटिन्युअस आपल्या इनेमी राष्ट्रांकडून किंवा इनेमी कंट्रीज कडून जर आपल्याला काही प्रेशर वगैरे येत असेल, ओके, तर त्यात आपल्या इनेमी कंट्री कोणत्या आहेत? चायना आणि पाकिस्तान, आपल्या नेबरिंग कंट्रीज. तर त्यांना इंडियाचे जे काही मिसाईल स्ट्रेंथ आहे त्याची माहिती झाली. ओके, आणि त्यामुळे काय झालं, आपल्या जे काही बॉर्डर्स आहेत त्या सिक्युअर झाल्या. म्हणजे चायनालाही कळलं आणि पाकिस्तानलाही कळलं की India has the capacity to launch the missiles on their country. Okay, so that can be destructive for them. That's why our borders remain somewhat secure, and we also tested Agni 1 for that purpose. Okay, this military missile had a range of 700 kilometers. ओके मित्रांनो, याची रेंज जराशी जास्त आहे, जवळपास 700 किलोमीटर पर्यंत हे मिसाईल फायर आपण करू शकतो. It can take the warhead up to 700 kilometers. Later, Agni 2 and Agni 3 were also produced. ओके मित्रांनो, तर वन बाय वन त्याच्या रेंजमध्ये सुधारणा करून वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्युरसी मध्ये डेव्हलपमेंट करून अग्नि 2 अग्नि 3 पण प्रोड्यूस केली, आपण डेव्हलप केली. आता आपल्याला अग्नि 4 पण आपण प्रोड्यूस केलेला आहे आणि आपलं जवळपास अग्नि 5 ची आपण टेस्ट केलं आहे माझ्या मते 2015-16 मध्ये काहीतरी टेस्ट केलं आपण. तर त्याची रेंज जवळपास 5000 किलोमीटर्स आहे, 5000 to 8000 किलोमीटर. म्हणजे तुम्ही इंडियातून जर ते मिसाईल जर फायर केलं अग्नि 5, तर ते जवळपास 5000 किलोमीटर दूर जाऊन तेथे ओव्हरहेड घेऊन एक्सप्लोड करू शकते. ओके, यामुळे काय झालं, आपण चायनाच्या प्रत्येक सिटीवर किंवा चायनाच्या प्रत्येक पार्ट मध्ये आपण मारा करू शकतो. ओके, या अगोदर आपली अग्नि 4 होती, त्याची 4000 किलोमीटर पर्यंत कॅपॅसिटी होती. ओके, तर अग्नि 5 आल्यानंतर आपण आपले जे काही न्यूक्लिअर आर्सेनल आहे तर ते जवळपास 5000 ते 8000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतो. ओके, ओके, यू अंडरस्टूड? ओके फ्रेंड्स, सॉरी ऍक्च्युली जरा उचकी लागली मला. ओके, तर आपण हे पृथ्वी आणि अग्नि मिसाईल बघितलं. आता आपण नेक्स्ट आपण जे काही वेगळ्या टाईपचे मिसाईल आहेत ते बघूयात. आकाश अँड नाग मिसाईल्स. ओके, आता नावावरूनच आकाशवरून काय, हे काय आकाशामध्ये मारा करण्यासाठी असेल, बरोबर? वी कॅन correlate, we can guess. Okay, in 1990 the missile Akash was developed to fire from land into air. मित्रांनो, आपण पृथ्वी किंवा अग्नि मिसाईल पाहिलं. ओके, तर ते काय होते, सरफेस टू सरफेस होते. आता हे आकाश जे मिसाईल आहे ते सरफेस टू एअर आहे, म्हणजे लँड टू एअर आहे. आता एअर मध्ये काय असणार आहे, एअर मध्ये असणारे एअरक्राफ्ट, अवॅक्स, ओके, किंवा हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स किंवा इतर देशांच्या आपल्या नेहमीच्या आलेले मिसाईल्स असू शकतात. ओके, तर त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी, ओके, त्यांना बस्ट करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी आपण 1990 मध्ये आकाश या मिसाईलची टेस्ट केली आणि डेव्हलपमेंट केली. तर ते लँड टू एअरला अटॅक करतं. दिस मिसाईल हॅज अ कॅपॅसिटी टू कॅरी 270 किलोग्रॅम एक्सप्लोजिव्स at supersonic speed and range of 30 kilometers. ओके, तर मित्रांनो, हा आपला एअर डिफेन्स सिस्टम आहे. आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम म्हणजे आपली एअर डिफेन्स सिस्टम आहे. इंडियाची जी काही एरियल टेरिटोरी आहे, ओके, आपली जी काही स्पेस मध्ये टेरिटोरी आहे, ओके, इंडियाची, तर त्यामध्ये जर कोणी व्हायोलेशन केलं आपल्या इनेमीने, त्यामध्ये जर काही त्यांच्या स्वतःचे ड्रोन, मिसाईल्स किंवा एअरक्राफ्ट, अवॅक्स, हेलिकॉप्टर्स जर आपल्यावर अटॅक करण्यासाठी पाठवले, तर आकाश हे मिसाईल जवळपास 720 किलोग्रामचा एक्सप्लोजिव्ह घेऊन सुपरसॉनिक स्पीड मध्ये, ओके, सुपरसॉनिक स्पीड मध्ये
ते जे काही इनेमी एअरक्राफ्ट आहे त्यावर जाऊन एक्सप्लोड होते. त्यामुळे काय होतं, ते जे टार्गेट आहे ते न्यूट्रलाइज होतं आणि आपला एरिया सेफ होतो. ओके. तर आणि याची रेंज किती आहे, जमिनीपासून जवळपास 30 किलोमीटर हे हाईटला जाऊन फायर करू शकते, एक्सप्लोजन करू शकते, टार्गेट न्यूट्रलाइज करू शकते. ओके. ऑल्सो फ्रेंड्स, ते मिसाईल नाग, तर मित्रांनो हे सुपरसॉनिक स्पीड म्हणजे तुम्हाला काय सध्या गरजेचं नाही माहित असणं, परंतु तुम्हाला सांगतो हे जे काय स्पीड आहे हेलिकॉप्टर सॉरी विमान मिसाईल, तर हे आवाजापेक्षा जास्त स्पीड असतं. तुमचं जर आवाजापेक्षा जर जास्त स्पीड असलं, ओके, यांचं स्पीड मॅक मध्ये मोजलं जातं. ओके. जर 1 मॅक म्हणजे एअर मध्ये तुमच्या आवाजाचा जो काही स्पीड आहे, ओके, साऊंडचा जो काही स्पीड आहे त्याच्या इतका जर स्पीड आपल्या एअरक्राफ्टचा आपल्या मिसाईलचा जर असेल तर त्याला 1 मॅक असं म्हटलं जातं. जर आपला जर साऊंडच्या दुप्पट स्पीड असेल 2 टाइम्स तर त्याला 2 मॅक, 3 मॅक, 4 मॅक. ओके. आणि सुपरसॉनिक स्पीड म्हणजे काय, 1 मॅकच्या पुढे जर आपल्या मिसाईलचं जर स्पीड असेल, ओके, 1 मॅक, 1.2 मॅक, 1.5, 2.5 मॅक, 3 मॅक, ओके, अशा पद्धतीचं जर स्पीड असेल तर त्याला सुपरसॉनिक स्पीड म्हटलं जातं. आणि जर 1 मॅकच्या आत जर असेल तर त्याला सबसॉनिक स्पीड म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके. तर आपलं जे काय आकाश मिसाईल आहे ते सुपरसॉनिक स्पीड मध्ये ट्रॅव्हल करतात. The missile Nag was made in order to destroy the tanks of the enemy. ओके. तर मित्रांनो नाग हे मिसाईल आहे त्याची आपण डेव्हलपमेंट कशासाठी केली, इनेमी टँक्स आहे. ओके. तर त्या टँक्सला डिस्ट्रॉय करण्यासाठी. इट इज ऑफ द फायर अँड फॉरगेट टाईप. म्हणजे काय, तर तुम्ही एकदा याला लॉन्च जर केलं, एकदा तुम्ही फायर केलं तर तुम्हाला त्याला गायडन्स द्यावा लागत नाही, डायरेक्शन द्यावं लागत नाही. ते ऑटोमॅटिक एकदा टार्गेट लॉक केलं की तुम्ही फक्त फायर करायचं, त्यानंतर ते स्वतःच ऑटोनॉमसली नॅव्हिगेट होत, गायडन्स घेत टार्गेटवर जाऊन टार्गेट डिस्ट्रॉय करणार. ओके. फायर अँड फॉरगेट. एकदा फायर करा आणि पुन्हा त्याकडे लक्ष देऊ नका, फॉरगेट करा. ओके. ते तरीही टार्गेटवर जाऊन आदळणार, डिस्ट्रॉय करणार. इंडिया हॅज मिलिटरली बिकम सिक्युअर ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ मिसाईल्स. तर मित्रांनो हे मिसाईल्स आपलं जे काही डिफेन्स आहे, ओके, आपली जी काही सॉयर्निटी आहे तर ती डिफेन्स करण्यासाठी, ओके, ती सिक्युअर करण्यासाठी, बॉर्डर इश्यू आपले सिक्युअर करण्यासाठी आपली जी काही मिसाईल स्ट्रेंथ आहे ही फार इम्पॉर्टंट आहे. ओके. इट हॅज प्लेड इम्पॉर्टंट रोल. So do you understand? Okay, do you understood? Hello, am I audible? Oh, okay. Any doubt in that topic that we have just covered? Agni missile, sorry, Nag missile and Akash missile. Okay. Now let's see the space research. म्हणजे अवकाश संशोधन. In 1961, Indian National Committee for Space Research launched India's first research rocket from Thumba Equatorial Launch Center in Thumba in the state of Kerala. Okay. तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल, आपल्याला जर स्पेस मध्ये जायचं असेल, ओके, आउटर स्पेस मध्ये, तर आपल्याला रॉकेटची आवश्यकता असते. ओके. कारण ते रॉकेटचे जे बुस्टर्स आहे, ओके, तर त्या रॉकेटद्वारे आपण आउटर स्पेस मध्ये जाऊ शकतो. तर आपण इंडियाने 1961 मध्ये एक इंडियन नॅशनल कमिटी म्हणून स्पेस रिसर्च साठी एस्टॅब्लिश केलेली होती. तर तिने इंडियाचा फर्स्ट रिसर्च प्रोग्राम सुरू केला रॉकेटचा. ओके. आणि हे कुठे केलं, केरळ राज्यामध्ये थुंबा हे एक इक्वेटोरियल सेंटर आहे. ओके. इक्वेटोरियल लॉन्च सेंटर आहे. ओके. तर या ठिकाणावरून पहिलं रॉकेट भारताने लॉन्च केलं किंवा हा प्रोग्राम लॉन्च केला. ओके. इन 1969 our indigenously built rocket Rohini 75 was successfully launched. Okay.
तर मित्रांनो आपण एक्स सिस्टम मध्ये काय केला, प्रोग्राम लॉन्च केला, डेव्हलपमेंट केली, रिसर्च केला आणि त्यानंतर 1969 मध्ये आपण स्वदेशी तंत्रज्ञानाने आपलं एक रॉकेट बनवलं. तर त्या रॉकेटचं नाव होतं रोहिणी 75 आणि आपण ते सक्सेसफुली लॉन्च पण केलं स्पेसमध्ये. द नेक्स्ट स्टेज वॉज सक्सेसफुल लॉन्च ऑफ द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट आर्यभट्टा इन 1975 विथ द हेल्प ऑफ सोवियत युनियन. तर मित्रांनो आपण सुरुवातीला रॉकेट बनवलं. ओके, कारण रॉकेट इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्पेसमध्ये जाण्यासाठी. आणि स्पेसमध्ये आपण काय नेतो, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. ओके, तर भारताचा पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट, इंडियन सॅटेलाइट, त्याला आर्यभट्ट असं नाव दिलं. तो 1975 मध्ये आपण ह्याच रोहिणी रॉकेटद्वारे आपण स्पेसमध्ये एस्टॅब्लिश केला. ओके, लॉन्च केला आणि या कामासाठी आपल्याला सोव्हिएत युनियनने हेल्प केली. सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याचा रशिया. ओके, या रशियाने, रूसने आपल्याला हेल्प केली. द सक्सेस प्रूव्ड that Indian scientists can indigenously build and launch a satellite. यामुळे काय झालं, भारताने प्रूव्ह केलं की भारतातील जे काही सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ओके, ते स्वतःच्या बळावर, आपला देश हे स्वबळावर स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सॅटेलाइट आपण लॉन्च करू शकतो आणि ते बनवू पण शकतो. इंडियन सायंटिस्ट वी आर कॉन्फिडंट that they could acquire the technology for sending a message from the Earth station and to assess the working of the satellite. म्हणजे मित्रांनो काय, जेव्हा तुम्ही सॅटेलाइट स्पेस मध्ये लॉन्च करता, ओके, ऑर्बिट मध्ये लॉन्च करता अर्थभोवती, तर तेव्हा त्याचं कम्युनिकेशन ग्राउंड स्टेशनला पण झालं पाहिजे. त्याच्यावर वर्किंगसाठी अर्थ जे स्टेशन आहे, तर ते कम्युनिकेशनद्वारे आपण काही गोष्टी त्याकडून करून घेऊ शकतो, किंवा ज्या कारणासाठी, ज्या फंक्शनसाठी आपण तो सॅटेलाइट लॉन्च केला आहे, ओके, तर त्याचं फंक्शनिंग आपल्याला समजू शकतं, आपल्याला डिटर्मिन शकतं. तर भारताचे सायंटिस्ट हे कॉन्फिडंट होते की आपण या गोष्टी पण करू शकतो. आपण जो सॅटेलाइट लॉन्च केला आहे, ओके, त्या सॅटेलाइटशी आपण जमिनीवर कॉन्टॅक्ट पण करू शकतो. ओके, सो दे अक्वायर दॅट कॉन्फिडन्स. ओके, आणि ती टेक्नॉलॉजी पण आपण अक्वायर करू शकतो, आपण डेव्हलप करू शकतो, असा कॉन्फिडन्स पण त्यांच्यामध्ये निर्माण झाला. सॉरी फ्रेंड्स. ओके, तर मित्रांनो आपण बघितलं स्पेस रिसर्च. आता या स्पेस रिसर्च मध्ये वर्क करणारी ऑर्गनायझेशन कोणते आहे? ओके, इस्रो, सर्वांना माहितच असेल. ओके, तुम्ही मे बी इंटरेस्टेड पण असाल त्यामध्ये. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो इन शॉर्ट. ओके, इस्रो ही जगातली एक फार महत्वाची स्पेस रिसर्च मध्ये डेव्हलपमेंट करणारी किंवा कार्यरत असणारी ऑर्गनायझेशन आहे. ओके, after the success of basic program in the space research and rocket technology, a rocket related project, Indian Space Research Organization was established on 15th August 1969 in order to carry out further space research. तर मित्रांनो, ही जी ऑर्गनायझेशन आहे इस्रो, हिची स्थापना 1969 मध्ये झाली, 15 ऑगस्ट, म्हणजे भारताचा 1969 मध्ये जो काही आपला स्वातंत्र्य दिन होता, त्या दिवशीच या स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. दी हेडक्वार्टर्स ऑफ इस्रो आर ॲट बँगलोर. ओके, हे इस्रोचं हेडक्वार्टर बँगलोर मध्ये आहे. इस्रो ऍक्टिव्हेटेड द स्पेस स्टेशन ऍट श्रीहरिकोटा इन आंध्र प्रदेश फॉर लॉन्चिंग आवर सॅटेलाइट्स इन स्पेस. तर मित्रांनो, आपण पहिला सॅटेलाइट कुठून लॉन्च केला होता? थुंबा या ठिकाणावरून, केरळवरून. परंतु इस्रोने थोडंसं सर्च करून पुन्हा श्रीहरिकोटा हे लोकेशन आंध्र प्रदेश मधलं एस्टॅब्लिश केलं आणि तेथे सॅटेलाइट लॉन्चिंगची व्यवस्था केली. ओके, so have you understood this topic? Any doubt in this space research program of India, that is establishment of ISRO, the first satellite Aryabhatta, first rocket launch Rohini 75.
Okay, let's take the next topic. Bhaskar 1. Okay, India launched a remote sensing experimental satellite Bhaskar 1 from Soviet Union in 1979 in order to observe various things on the surface of Earth by remote sensing technology. ओके, मित्रांनो, तुम्ही जर सॅटेलाइट अवकाशामध्ये किंवा स्पेसमध्ये जेव्हा लॉन्च करता, तो ऑर्बिटमध्ये जेव्हा फिरत असतो पृथ्वीभोवती, तर त्याच्यासोबत आपण एक चांगला टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स कॅमेरा आपण त्यामध्ये जर सेट केलेला असेल, तर त्याद्वारे आपल्याला आपली जी काही पृथ्वी आहे, आपली जी अर्थ आहे, ओके, तर तिचं आपल्याला सर्व प्रकारचे ऑब्झर्वेशन मिळू शकतं. आपला सरफेस कसा आहे अर्थचा तो आपल्याला बघता येतो. ओके, तर याच कारणासाठी, याच ऑब्झर्वेशनसाठी या सरफेसच्या इंडियाने 1979 मध्ये एक एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट लॉन्च केला. त्याचं नाव होतं भास्कर 1. आणि हा सॅटेलाइट कुठून लॉन्च केला, तर हा रशियामधून लॉन्च केला, त्यावेळेसचा सोव्हिएत युनियन मधून लॉन्च केला. ओके, 1979 मध्ये. आणि त्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी आपण वापरली? रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे रिमोट पार्ट मधून, रिमोट एरिया जो आहे, ओके, तर तो आपण बघू शकतो एका ठिकाणी बसून, कारण सॅटेलाइट कॅन ऑब्झर्व दॅट अँड कॅन सेंड द डिटेल्स थ्रू द डेटा लिंक. This remote sensing technology would be useful for India's development by regarding water bodies, mineral deposits, and forecasting weather. तर मित्रांनो, ही जी काही रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे, ओके, तर ती इंडियामध्ये कशासाठी हेल्पफुल आहे? तर इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी रिगार्डिंग वॉटर बॉडीज शोधणं, ओके, वॉटरचे सोर्सेस कुठे आहे, ओके, या सर्व गोष्टी शोधणं. पुन्हा मिनरल डिपॉझिट कोठे कुठे आहे, ओके, त्यांचे साठे कुठे आहे, स्टोरेज कुठे आहे, ओके, कुठे त्यांचा आढळून येतात, तर त्या गोष्टी शोधण्यासाठी. पुन्हा फोरकास्टिंग वेदर आणि हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी ही जी काय रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे ही फार इम्पॉर्टंट आहे भारतासाठी, त्यावेळी होती. The photographs taken with the help of this technology about the balls of the earth, environment and forests were important. ओके, तर याने वेगवेगळ्या प्रकारचे अर्थचे फोटोग्राफ घेतले, एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टचे फोटोग्राफ घेतले. ओके, ते फार इम्पॉर्टंट होते भारतासाठी. Another area in which the information from the satellite was useful was oceanography. ओके, आपला जो काही ओशन आहे, अरबी समुद्र आहे, ओके, किंवा बे ऑफ बेंगॉल आहे, ओके, हे जे काही समुद्र आहेत, हे जे काही ओशन्स आहे, हिंद ओशन, ओके, तर यांचे जे काही फोटोग्राफ्स घेतले, तर यामुळे भारताला फार मदत झाली. भारताला एक प्रकारे इंडिया कुड रिसर्च इन दी ओशन. ओके, तर आपला एरिया ओशन कसा आहे, ओके, कुठपर्यंत त्याचं क्षेत्रफळ आहे, ओके, तर या सर्व गोष्टी माहित होण्यासाठी जी काही ओशनोग्राफी आहे, जी सॅटेलाइट द्वारे केली, तर ती इंडियासाठी फार इम्पॉर्टंट. ओके, in 1981 भास्कर 2 was launched from सोवियत युनियन. तर मित्रांनो, आपण भास्कर वर तर सुरुवातीला भास्कर 1 आपण बघितलं की रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीसाठी तो लॉन्च केला होता, परंतु 2 वर्षानंतर पुन्हा 1981 मध्ये भास्कर 2 हा थोडासा अधिक ऍडव्हान्स सॅटेलाइट आपण सोवियत युनियन मधूनच लॉन्च केला. ओके, ऍपल एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट, त्याला इन शॉर्ट ऍपल म्हटलं जातं. दी फर्स्ट कम्प्लिटली इंडिजिनसली बिल्ट सॅटेलाइट बाय इस्रो इन इंडिया, ऍपल was launched on 19th June 1981 from the French Guyana. ओके, तर मित्रांनो, भारताने किंवा इस्रोने आपण म्हणत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे, तिने स्वतःच्या बळावर, ओके, स्वतःच्या टेक्नॉलॉजीवर जो काही पहिला सॅटेलाइट भारतात बनवला, ओके, फर्स्ट कम्प्लिटली इंडिजिनसली बिल्ट, म्हणजे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा सॅटेलाइट आहे, ओके, उपग्रह आहे तो. त्याचं नाव ऍपल आहे. ओके, इन शॉर्ट मध्ये त्याला ऍपल म्हटलं जातं, एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट. ओके, तर फ्रेंच मध्ये फ्रेंच गयाना, ओके, युरोपमध्ये फ्रेंच गयाना हे एक स्पेस एजन्सी आहे. ओके, तर त्या ठिकाणावरून हे एक स्पेस ठिकाण आहे. जसं आपण श्रीहरिकोटा किंवा थुंबा बघितलं, तसं युरोपमध्ये फ्रेंच गयाना हे एक लॉन्च साईट आहे. ओके, ह्या लॉन्च साईट वरून
ऍपल हे जे काही सॅटेलाइट आहे तर त्याची लॉन्चिंग करण्यात आली. कारण इंडियाची जी काही आहे स्पेस टेक्नॉलॉजी तेव्हा फार एवढी प्रगत नव्हती, डेव्हलप नव्हती, ऍडव्हान्स नव्हती. ऍपल वॉज बेनिफिशियल इन द फील्ड ऑफ एज्युकेशन अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग सॉरी ऍपल वॉज बेनिफिशियल इन द फील्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे हा जो का सॅटेलाइट आपण कम्प्लिटली इंडिजिनसली बिल्ट होता तर तो मुख्यतः आपण एज्युकेशन फील्डसाठी बेनिफिशियल होता. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग इमर्जन्सी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस वॉज सक्सेसफुल. ओके, तर मित्रांनो सॅटेलाइटद्वारे जे काही इमर्जन्सी टेलिकम्युनिकेशन जी सिस्टीम होती, जी सर्व्हिस होती ती सक्सेसफुली आपण अचीव केली. ते ऑब्जेक्टिव्ह आपण सक्सेसफुली अचीव केलं. Indian National Satellite, INSAT, okay, in short. In August 1983, the satellite INSAT IB-1B was launched in space. Okay, INSAT 1B हा सॅटेलाइट 1983 मध्ये लॉन्च करण्यात आला स्पेस मध्ये. बिकॉज ऑफ दिस सॅटेलाइट अ मेजर रिव्हॉल्युशन कम अबाउट इन द एरियाज ऑफ टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन, रेडिओ, वेदर फोरकास्टिंग अँड स्पेस रिसर्च इन इंडिया. तर मित्रांनो हा जो काही इन्सॅट 1B हा जो सॅटेलाइट होता या सॅटेलाइटने मुख्यतः भारताच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये क्रांती घडवून आणली. ओके, कोणकोणत्या फील्डमध्ये क्रांती घडवून आणली? एरियाज ऑफ टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार जो काही क्षेत्र आहे, ओके, त्यामध्ये टेलिव्हिजन, टीव्हीचं जे तुम्ही आज बघू शकता, दूरदर्शन त्यावेळी दूरदर्शनच होता तर ते दूरदर्शन, पुन्हा रेडिओ, ऑल इंडिया रेडिओ, पुन्हा हवामान अंदाज, वेदर फोरकास्टिंग अँड स्पेस रिसर्च या फील्डमध्ये ह्या सॅटेलाइटने क्रांती घडवून आणली. कारण हा सॅटेलाइट बाकी सॅटेलाइट्स पेक्षा आतापर्यंतच्या जास्त ऍडव्हान्स होता आणि रिसर्चसाठी संशोधनासाठी या सॅटेलाइटने फार मदत केली. ड्यू टू इनसॅट 207 आकाशवाणी और रेडिओ स्टेशन्स कुड बी कनेक्टेड टू इच अदर. यामुळे काय झालं, हा जो इनसॅट 207 हा सॅटेलाइट आहे त्यामुळे भारताचं जे काय आकाशवाणी किंवा रेडिओ सेंटर आहे, ओके, स्टेशन्स, तर ते देशभरातले एकमेकांना कनेक्ट करण्यात आले. म्हणजे देशातल्या एका भागातले, सपोज दिल्लीतले तुम्ही इथं ऐकू शकता, ओके, इथलं दिल्लीमध्ये ऐकू शकता. हे जे काही कनेक्शन आहे ते इनसॅट 207 मुळे शक्य झालं. These mechanisms were also useful for search and rescue of people caught in some disaster like shipwreck and or an airplane crash or forecasting weather, to look for and follow cyclones and storms in field of telemedicine or educational institutions. म्हणजे मित्रांनो हे जे काही सॅटेलाइट आहे, ओके, ह्या मेकॅनिझम मुळे काय झालं, आपण रेस्क्यू मिशन म्हणजे आपलं जे काही एखाद्या ठिकाणी आपत्ती आले असेल नैसर्गिक, लाईक स्टॉर्म, सायक्लोन, भूकंप, ओके, या प्रकारचे जे काही डिझास्टर्स आले असतील तर त्यामधून लोकांना रेस्क्यू करणं या मेकॅनिझम मुळे शक्य झालं. कारण वी कॅन हॅव डायरेक्ट कम्युनिकेशन थ्रू सॅटेलाइट. ओके, पुन्हा शिपरेक म्हणजे तुमचं जर समुद्रामध्ये जहाजाचा काही प्रॉब्लेम झाला, ओके, पुन्हा एअरप्लेन क्रॅश झाला तर कुठे झालं, काय झालं, मग रेस्क्यू मिशन मध्ये आपल्याला सॅटेलाइटद्वारे आपण बघू शकतो ऍक्च्युअल लोकेशन. ओके, तर जे काही सायक्लोन्स आहे, जे काही वादळ आहेत, ओके, चक्रीवादळ आहेत, यांचा आपण फॉलोअप घेऊ शकतो. सध्या आत्ताच एक येऊन गेलं बरोबर महाराष्ट्रामध्ये निसर्ग चक्रीवादळ वगैरे या गोष्टी, तर आपण बघितलं ते आता कुठे आलंय, 2 तासांनी कुठे येईल, आणखी 1 तासांनी कुठे येईल, मग आपण काय तयारी करावी, मग लोकांना रेस्क्यू कधी केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याद्वारे कळतात. पुन्हा ऑल्सो इट हेल्प इन द फील्ड ऑफ टेलिमेडिसिन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. The telemedicine service enabled the population from remote areas to get advice and treatment from expert doctors. म्हणजे काय, एखाद्या रिमोट एरियामध्ये, व्हिलेज एरिया, दुर्गम भागामध्ये जर काही लोक राहत असतील तर त्यांना मेडिसिन, डॉक्टरांची हेल्प आपण ऑनलाईन देऊ शकतो. रेडिओद्वारे आपण पुरवू शकतो, टेलिव्हिजनद्वारे आपण त्यांना माहिती पुरवू शकतो. Public primary health centers in villages have been connected with super specialty hospitals through
इन्सॅट म्हणजे काय, ते काय पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत गावागावांमध्ये, जे ग्रामीण रुग्णालय आहेत, जे सेवा केंद्र आहेत, तर ते जे काही शहरातले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत त्यांच्याशी कनेक्ट आहे थ्रू इन्सॅट सॅटेलाइट. ओके, थ्रू दी कनेक्शन थ्रू दी इंटरनेट. तर मित्रांनो, या सॅटेलाइट्स वगैरे आहे इन्सॅट मुळे तुम्हाला ह्या इन्सॅट बद्दल परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारू शकता. तर तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगायची आहे या वेगवेगळ्या फील्डमध्ये इन्सॅटने कशी हेल्प केली. हा जो काही इंडियन नॅशनल सॅटेलाइट आहे याने वेगवेगळ्या फील्डमध्ये कशी हेल्प केली, तर ते तुम्हाला त्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. सो आर यू गेटिंग द पॉइंट्स इन दॅट? हॅलो, एनी डाउट इन दॅट? Okay, is there any network issue? Am I audible to everyone or not? Okay. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस म्हणजे आपले तंत्रज्ञानामध्ये काय प्रगती झाली आपण बघूयात. आपण बघितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण बघत आहोत, डेव्हलपमेंट कशी कशी झाली. तर टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग, रेल्वे इंजिन्स, ओके, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स सेट अप एट चित्तरंजन इन बरदवान डिस्ट्रिक्ट इन वेस्ट बेंगॉल. तर मित्रांनो, रेल्वे इंजिन्स बनवण्याची जी काही एक फॅक्टरी आहे, ओके, त्याचं नाव आहे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स. ओके, हिची स्थापना करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये, जे काही बर्धवान डिस्ट्रिक्ट आहे, ओके, त्या ठिकाणी चित्तरंजन हे एक गाव आहेत आपण म्हणूया किंवा विलेज आहे, त्या ठिकाणी ह्या फॅक्टरीची सेटअप करण्यात आलं. स्टीम इंजिन्स, इलेक्ट्रिक इंजिन्स अँड इंजिन्स रनिंग ऑन डिझेल वेआर मॅन्युफॅक्चर्ड हिअर. तर जे काही रेल्वेचे इंजिन आहे, ओके, स्टीम इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन आहे रेल्वेचे, पुन्हा डिझेलवर चालणारे जे इंजिन आहे, ओके, तर हे इंजिन त्या चित्तरंजन जी काही फॅक्टरी होती, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, येथे बनवण्यात येत असत. द फर्स्ट डिझेल इंजिन वॉज मॅन्युफॅक्चर्ड ऍट द डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स ऍट वाराणसी. ओके मित्रांनो, पहिलं जे काही डिझेल इंजिन आहे ते वाराणसीमध्ये बनवण्यात आलं, रेल्वे इंजिन. इंडिया स्टार्टेड एक्सपोर्टिंग रेल्वे इंजिन्स टू श्रीलंका, बांगलादेश, तांझानिया अँड व्हिएतनाम. तर भारताने काय केलं, स्वतःच्या गरजेचे इंजिन तर बनवलेच, पण आपण ते इंजिन एक्सपोर्ट पण करायला चालू केले श्रीलंकेत, बांगलादेशात आणि तांझानिया तसेच व्हिएतनाम मध्ये. ओके, टेलेक्स सर्व्हिस, द डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स started the telex service in 1963 to transmit typed messages from one part of the country to another rapidly. ओके, तर मित्रांनो 1963 मध्ये आपण जे काही टाईप केलेले मेसेज असतात तर ते देशभरात ट्रान्समिट व्हावेत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करता यावे, यासाठी टेलेक्स सर्व्हिस म्हणून स्थापन करण्यात आली. ओके, मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन ने. Okay, in 1969, the telex service started in देवनागरी स्क्रिप्ट इन दिल्ली. म्हणजे मराठी भाषेत जी काही देवनागरी लिपी आहे, ओके, तर या लिपीमध्ये पण टेलेक्स सर्व्हिस सुरू झाली. म्हणजे आपण देवनागरी लिपीमध्ये पण मेसेज टाईप करून पाठवू शकत असो. पूर्वीच्या काळी फक्त इंग्लिश मध्येच टाईप करत असत. लॅटर इट स्प्रेड ऑल ओव्हर द कंट्री. नंतर दिल्लीमधून हे जे काही देवनागरी जे काही ट्रान्समिशन होत होतं लिपीमध्ये, ते पूर्ण देशभरात पसरलं. दिस सर्व्हिस बिगॅन टू बी यूज इन डिफरंट फील्ड्स. ओके, विथ द राईज ऑफ इंटरनेट आफ्टर 1990s, द सिग्निफिकन्स ऑफ दिस सर्व्हिस रिड्युस्ड. ओके, मग जेव्हा इंटरनेट आलं, ओके, तर तेव्हा ही सर्व्हिस जराशी मागे पडली, कारण इंटरनेटद्वारे जास्त सुलभतेने, अधिक इझिली आपण मेसेज ट्रान्समिट करू शकत होतो. त्यामुळे ही जी काही टेलेक्स सर्व्हिस आहे ही कालबाह्य झाली किंवा जुनी झाली, ती मागे पडली. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर,
In order to establish satellite communication with the help of an artificial satellite, a domestic satellite communication earth station was established in 1967 at Jodhpur, Takra near Ahmedabad. ओके, आपण आधीच डिस्कस केलं की जेव्हा सॅटेलाइट स्पेस मध्ये रिव्हॉल्व होत असतो किंवा ऑर्बिटिंग चालू असतं तेव्हा त्याचा पृथ्वीवर कॉन्टॅक्ट होणं इम्पॉर्टंट असतं, कम्युनिकेशन होणं इम्पॉर्टंट असतं. तर त्याच कारणासाठी सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर हे 1967 मध्ये जोधपूर टकरा अहमदाबाद जवळ स्थापन करण्यात आलं. ओके, so that we can communicate with the artificial satellite that is we have launched in the space, so that we can collect the data from that satellite. This made it easy to train scientists and technicians in setting up and running an earth station within the country. यामुळे काय झालं, आपल्या देशातले जे काही सायंटिस्ट आहे, ओके, त्यांना जे काही अर्थ स्टेशन आहे सॅटेलाइट, तर तेथून आणि कम्युनिकेशन करणं शक्य झालं. त्यांना ट्रेनिंग देण्यात आली आणि ह्या गोष्टी सर्व शक्य झाल्या. In 1970, a center was established at RV near Pune, okay, equipped for international telecommunication services. ओके मित्रांनो, पुण्यात पण एक अर्थ सॅटेलाइट सेंटर स्थापन करण्यात आलं. ओके, सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर एस्टॅब्लिश करण्यात आलं. त्याचं नाव होतं आरव्ही आणि ते पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलं. ते इंटरनॅशनल लेवलला आपण कम्युनिकेशन करण्यासाठी स्थापन करण्यात आलं. ओके, त्याद्वारे आपण जगभरातल्या इतर देशांशी कम्युनिकेट करत होतो. ओके, आपण या पुण्यातल्या आरव्ही सेंटरचा यूज करून आपण जगभरातल्या देशांशी कम्युनिकेट करू शकत होतो. Friends, is everything all right? Hello? Are you getting the topics that we have covered? Hello? Okay, Maitreya, is there a problem? Okay. Okay, the next topic is पिन कोड. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. ओके, पिन कोडची जी सिस्टीम आहे ही तुम्हाला माहितच असेल. जेव्हा पत्र लिहितो आपण त्यावर पिन कोड टाकणं इम्पॉर्टंट असतं. तर हे पिन कोड काय आहेत आपण बघूया. फ्रॉम 15 August 1972, the Post and Telegraph Department started 6-digit PIN code system in country. ओके, तर मित्रांनो, 1972चा जो काही स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी पिन कोडची सिस्टीम जे काही भारताचं पोस्टल डिपार्टमेंट आहे आणि टेलिग्राफ डिपार्टमेंट आहे त्यांनी सुरू केली देशभरात. ओके, the postal index code was intended to bring efficiency in distributing the mail. ओके, तर मेल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, ओके, लेटर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ही जी काही पोस्टल इंडेक्स सिस्टीम आहे ती इंट्रोड्यूस करण्यात आली. इन दिस सिस्टीम द कंट्री वॉज डिवायडेड इंटू 9 रिजन्स. ओके, यामध्ये काय केलं तर मुख्यतः भारत देश आहे आपली कंट्रीचं 9 झोन मध्ये डिवायडेशन करण्यात आलं. 9 पार्ट मध्ये डिवायडेशन करण्यात आलं. 9 प्रदेशात डिवायडेशन करण्यात आलं. The first digit of the pin code indicates the region. The second digit indicates the sub-region. The third digit shows the main disbursement district, while the remaining 3 digits show the location of the local post office. For Maharashtra, 40, 41, 42, 43 and 44 are the first 2 digits. Okay, in 1986, the speed post services was started to send postage रॅपिडली. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपला जो पिन कोड आहे हे 6 अंकी असतो. ओके, आता मी संगमनेर तालुक्यातून येतो. ओके, तर माझा पिन कोड आहे 422-605. ओके, 422-605. तर तुम्ही बघू शकता फॉर महाराष्ट्र प्रत्येक फर्स्ट डिजिटचे अर्थ काय आहे, सेकंड डिजिटचा अर्थ काय आहे, थर्ड डिजिटचा अर्थ काय आहे. ओके, या सर्व गोष्टी इथे दिल्या आहे. ओके, फर्स्ट डिजिट इंडिकेट्स रिजन, म्हणजे जे काही 9 प्रदेश आहे त्यातला कोणता प्रदेश. ओके, सेकंड डिजिट काय इंडिकेट करतो
तर जे काही आपण 9 प्रदेश आहे त्यांच्यातला प्रदेश आहे, परत त्याच्यातला बी सब डिव्हिजन कोणता आहे. ओके, उपप्रदेश कोणता आहे. आणि पुन्हा थर्ड जे काही डिजिट आहे ते काय दाखवतं, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ती पोस्टल सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, ती मेल सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे ते असतं. ओके, आणि उरलेले जे काही 3 डिजिट आहे, ओके, 6 डिजिट आउट ऑफ 6 डिजिट, द रिमेनिंग 3 डिजिट शोड लोकेशन ऑफ द लोकल पोस्ट ऑफिस. ओके, तर महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43 आणि 44 असे फर्स्ट 2 डिजिट्स आहे. आणि रॅपिड आपण जे काही स्पीड पोस्ट आहे त्याची स्थापना किंवा त्याची सुरुवात केव्हा झाली, 1986 मध्ये झाली. ओके, इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग टेलिफोन सर्व्हिस, ISD. ओके, ही जी सर्व्हिस आहे आपण पूर्वी PC वापरायचो, बरोबर, STD बॉक्स वगैरे वापरायचो आपण. In 1972, Overseas Communication Services was established in Mumbai for the management of international communication service. तर मित्रांनो, फॉरेन मध्ये पण आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी मुंबईमध्ये एक सर्व्हिस एस्टॅब्लिश करण्यात आली. ओके, तिचा पर्पज होता मॅनेजमेंट ऑफ इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस. आंतरराष्ट्रीय लेवलला आपलं जे काही कम्युनिकेशन चालतंय तर त्याचं मॅनेजमेंट करणं हे ही जी काही ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिस होती तिचा पर्पज होता. इन 1976 द इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस वॉज स्टार्टेड टू कनेक्ट मुंबई अँड लंडन डायरेक्टली ऑन फोन. ओके, तर मुंबई ते लंडन या जे काही 2 सिटीज आहे इम्पॉर्टंट, या डायरेक्टली कनेक्ट करण्यात आल्या थ्रू ISDTS. ओके, alongside the telephone service, services like telex, teleprinter and radio images were started. In 1986, Videsh Sanchar Nigam Limited took a big leap in this field. ओके, जसं BSNL आहे, ओके, भारत संचार निगम लिमिटेड, तसंच VSNL पण होतं. ओके, त्याला विदेश संचार निगम लिमिटेड असं म्हटलं जायचं. त्याची पण 1986 मध्ये स्थापना करण्यात आली. बिफोर दॅट, Mahanagar Telephone Nigam Limited was a public sector company for giving telephone service in the big cities. MTNL. ओके, तुम्हाला MTNL पण माहितच असेल. ओके मित्रांनो, तर पूर्वी आपलं जे काही STD आपण यूज करत आहोत, ओके, रुपया 1 रुपया टाकून त्यामध्ये 1 रुपया 2 रुपये टाकून आपण जेव्हा त्यात टाकायचो, ओके, तर त्याद्वारे MTNL ही जी पब्लिक सर्व्हिस कंपनी होती, ओके, पब्लिक सेक्टर कंपनी होती, आणि ती टेलिफोन सर्व्हिस इंडियामध्ये ऑल ओव्हर प्रोव्हाइड करायची मेन सिटीज मध्ये. इन 1990s, Vidya Sanchar Nigam Limited held the distinction of being the main internet service provider in the India. तर सुरुवातीच्या काळामध्ये 1990 मध्ये VSNL जे आहे, ओके, तिने इंडियामध्ये इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम सुरू केलं. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सॅम पित्रोदा इन दिस फील्ड इज सिग्निफिकंट. तर मित्रांनो, त्या काळी राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते जेव्हा भारतामध्ये इंटरनेट वगैरे आलं. ओके, आणि सॅम पित्रोदा हे त्यांचे ऍडवायझर होते. ओके, तर हे सॅम पित्रोदा यांनी त्या काळात भारतामध्ये इंटरनेट कम्प्युटर येण्यासाठी फार मदत केली. ओके, सो द सॅम पित्रोदा इज अ बिग नेम इन द फील्ड ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया. ओके मित्रांनो, हिअर इज द टॉपिक मोबाईल. आता हे मोबाईल बद्दल कोणाला काही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही, परंतु तरीही आपण बघूयात. ओके, मोबाईलची जस्ट हिस्ट्री बघूयात आपण, कशी चालू झाली, केव्हा चालू झाला. ऑन 22 ऑगस्ट 1994 द मोबाईल फोन सर्व्हिस स्टार्टेड इन इंडिया. ओके, भारतात मोबाईल सर्व्हिस केव्हा चालू झाला, 1994 मध्ये. ऍट दिस टाइम a mobile handset cost Rs 45,000 and calling was at rupees 17 per minute. ओके मित्रांनो बघा,
त्या काळी जो पहिला फोन, मोबाईल फोन भारतामध्ये आला, त्याची किंमत किती होती माहितीये? 45,000 रुपीज, जवळपास 45,000 रुपये. आणि त्यामध्ये सर्व्हिसेस काय होत्या? फक्त कीपॅड होतं, बटन दाबणे, कॉल करणे, फक्त एवढंच. आपण त्यावर बाकीचं काही करू शकत नव्हतो, फक्त कॉल करणं. ओके. आणि त्या कॉलिंगचा रेट पण काय होता? 17 रुपये. तुम्ही 1 मिनिट जर बोलला तर तुमच्या अकाउंट पण 17 रुपये कट होणार, किंवा तुम्हाला 17 रुपये चार्ज पडणार. तुम्हाला इनकमिंगला पण चार्जेस होता आणि आउटगोईंगला पण चार्जेस होता. ओके. म्हणजे तुम्ही 1 मिनिट जर समोरच्या पार्टीला कॉल केला आणि बोलले तरी 17 रुपये जाणार. ओके. आणि जर तुम्ही कोणाचा कॉल रिसिव्ह करून 1 मिनिट जर ऐकला तरीही तुमचे 17 रुपये जाणार. अशा पद्धतीची सुरुवातीची सिस्टीम होती. बाय 1990 मेनी प्रायव्हेट कंपनीज केम इन दिस फील्ड. दिस मेड द सर्व्हिस चीपर. मग काय झालं मित्रांनो, कालांतराने हळूहळू मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट कंपन्या यामध्ये यायला लागल्यात, खासगी कंपन्या, आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली. ओके. जी सर्वात कमी किमतीत सर्व्हिस देईल, ओके, लोक ऑब्विसली तिचं सिम कार्ड घेणार किंवा त्यांची सर्व्हिस घेणार. ओके. त्यामुळे एक कॉम्पिटिशन निर्माण झाली आणि सर्व्हिस जी काही मोबाईल ती थोडीशी चीप झाली भारतामध्ये. ओके. जिओ येण्या अगोदर पण भारतामध्ये चार्जेस फार जास्त होते. ओके. परंतु जेव्हा जिओचं आगमन भारतामध्ये झालं 2016 मध्ये झालं माझ्या मते, आय थिंक, तर जिओने या फील्डमध्ये क्रांती घडवून आणली. वी कॅन से इट वॉज द रिव्हॉल्युशन इन इंडिया. ओके. कारण एवढ्या कमी किमतीत मध्ये एवढा जास्त डेटा, एवढं ज्या मोठ्या प्रमाणात इंटरनेट देणं शक्य नव्हतं. ओके. आता आम्ही जेव्हा कॉलेजला होतो मित्रांनो, जोपर्यंत जिओ नव्हतं, ओके, तर आम्ही 1 GB डेटा 1 महिन्यासाठी वापरायचो. किती? 1 महिन्यासाठी. आणि त्याचे रेट पण किती होते? 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये पर पॅक, पर GB. ओके. ते पण 2G इंटरनेट. आणि 3G इंटरनेटला जवळपास 300 ते 400 रुपये पे करावे लागायचे. ओके. ते पण महिनाभर. आज कंडिशन अशी आहे, ओके, आज परिस्थिती अशी आहे की आपण डेली 1 GB, 2 GB, 3 GB, 4 GB डेटा यूज करतो. म्हणजे आपण मंथली 30 GB च्या आसपास डेटा यूज करत होतो, आणि ते पण किती रुपयामध्ये? ओके. फक्त जवळपास 100, 150, 200, 300 रुपयामध्ये फक्त आपण महिनाभर यूज करत आहोत. तर मित्रांनो, दिस वॉज अबाउट दी मोबाईल. So very small topic is remaining over here. But I think it's over for today. Okay. We will just revise what we have seen for today. Okay. The small portion of the topic is remaining. Don't leave the class, okay? Because we are going to revise what we have seen. So the rest of the topic we will conclude in the next session, okay, in the next class. But before that, let's see what we have covered today. Okay. So friends, today we covered the missile development of India. We have seen the Prithvi missile. We have seen Agni missile. Okay. We have seen Akash and Nag missile. Okay. Their specifications. After that, space research of India. Then we have seen about what is Indian Space Research Organization. Okay. When it is established, Bhaskar 1 was India's satellite that was launched from the Soviet Union. Okay. Again, we launched Bhaskar 2. Okay. Here is Apple, that is Ariane passenger payload experiment. हा इंडियाचा फर्स्ट कम्प्लिटली इंडिजिनसली डेव्हलप्ड सॅटेलाइट होता. तो आपण सॅटेलाइट लॉन्च केला. नंतर इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. तर या सॅटेलाइटचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे इंडियामध्ये, इंडियाच्या डेव्हलपमेंटमध्ये, वेगवेगळ्या सायन्स टेक्नॉलॉजी फील्डमध्ये, मेडिकल फील्डमध्ये, पुन्हा फोरकास्टिंग मध्ये, वेदर मध्ये काय आहे, एज्युकेशन मध्ये याचं इम्पॉर्टन्स आहे. तर हे तुम्हाला वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपण टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस भारतामध्ये कशी झाली. ओके. रेल्वे इंजिन कुठे बनत होते, आपण कोणाकोणाला एक्सपोर्ट करत होतो डिझेल इंजिन, रेल्वे इंजिन. पुन्हा टेलेक्स सर्व्हिस ही SMS सर्व्हिस होती. ओके. सर्व्हिस ही आपण जे काही टायपिंग मेसेजेस होते ते एका सिटीतून दुसऱ्या सिटीमध्ये पाठवणे, यासाठी ही टेलेक्स सर्व्हिस भारतामध्ये सुरू झाली SMS साठी. नंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर चालू केले भारतामध्ये. म्हणजे जेव्हा
स्पेसमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो, तर त्याच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी भारतात जमिनीवर काही सेंटर पाहिजे, तर ते सेंटर भारतामध्ये एस्टॅब्लिश झाले. After that, we have seen what is pin code system in India. Okay, when it is introduced in India. Also, ISD service, that is International Subscriber Dialing Service. तिचं इम्पॉर्टन्स काय आहे ते बघितलं आपण. VSNL बघितलं, MTNL बघितलं. ओके, पुन्हा मोबाईल भारतामध्ये केव्हा आला आणि त्याची हिस्ट्री काय आहे ते आपण बघितलं. तर तुम्ही पण पुन्हा एकदा हे टॉपिक रिवाइज करा, सो दॅट यू विल गेट इट इझिली रिमेंबर. ओके, so now you can leave the class. Goodbye to everyone. Okay, have a good night. Bye. Okay, goodbye everyone.